हॅलो पॅरेंट्स, मी डॉक्टर नितीन मरकाम. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर डिस्कस करू. ते म्हणजे आपल्या घरी लहान मुले असतात आणि त्यांना होणाऱ्या ज्या बर्न इंजुरीज असतात, म्हणजे जळणे, भाजणे, या संदर्भात मी तुम्हाला काही माहिती शेअर करेन. बघा, घरी लहान मुले असतात. कधी अनावधानाने ॲक्सिडेंटली कधी त्यांच्या त्वचेवर गरम पाणी सांडते, कधी गरम चहा किंवा गरम दूध सांडते. तर अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे? सर्वात प्रथम काय नाही करायला पाहिजे ते मी प्रथम सांगतो. जसं मी पुष्कळशा व्हिडिओज रील्समध्ये बघितलं की टूथपेस्ट वगैरे लावतात, तेल लावतात किंवा तूप लावतात. तर असं काही लावू नका. त्याने सेकंडरी इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे जळलं की तिथं ब्लिस्टर येतात, फोडं येतात, तर ते फोडू नका. तिसरं म्हणजे की काही जण मग आईस घेतात, रब करतात जोरजोराने, घासतात त्या त्वचेला. असं काही करू नका. काय करायला पाहिजे? उपायांमध्ये सर्वात प्रथम जो भाग जळलेला आहे किंवा भाजलेला आहे तो पाण्याखाली न्या. त्याच्यावर थंड पाणी टाका. 10 ते 15 मिनिट पाण्याची धार सोडा. त्याच्यामुळे काय होते की तेथील जो भाग जो आहे तो त्रास कमी होतो, जळण कमी होते. दुसरा भाग म्हणजे तिथे स्वेलिंग जे आहे ती स्वेलिंग कमी होते, स्वेलिंग पसरणार नाही. स्किनचे म्हणजे काही जे डीप लेअर टिश्यू असतात, म्हणजे त्वचेचे जे आतील भाग असतात, तर त्यांना नुकसान होणार नाही. म्हणजे ते आणखी नुकसानापासून वाचवेल. तर ह्या गोष्टी करायला पाहिजे. काही कसं असतात, काही भाग असे असतात की जसे चेहरा आहे किंवा जेनेटेलियाचे रिजन आहे किंवा मोठ्या भागावर जर काही सांडलं असेल, पडलं असेल, तर वरील उपाय तर कराच करा. पण सोबत एक सिल्वर नायट्रेट जेल असतो, सिल्वरेक्स नावाने मार्केटमध्ये मिळते. तर ते लावा. जसं आपण घरची फर्स्ट एड बॉक्स असतो आपला, त्याच्यामध्ये तुम्ही बेटाडीन ठेवता, स्पिरिट ठेवता, पट्ट्या ठेवता, बँडेज वगैरे सगळं ठेवता. तर एक सिल्वर नायट्रेटचा जो ट्यूब आहे सिल्वरेक्स नावाचा, तो पण ठेवा आणि तो अप्लाय करा. नंतर मग जवळील जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जा. बर्न कॅटेगरीनुसार तुमची इंजुरी कशी आहे ते डॉक्टर डिसाईड करतात आणि त्याच्यानुसार मग उपचार करतात. म्हणून पॅरेंट्सला माझी नम्र विनंती आहे की आपल्या घरी जर लहान मुले असतील तर आपण विशेष लक्ष त्यांना द्यावं आणि मी जसं सांगितलं आहे तर हा प्रत्योपचार घरी अवश्य करावा. धन्यवाद.